ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा अवघ्या 2 दिवसांवरती आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून 2 दिवसांपासून तयारीला सुरुवात केलेली आहे। परंतु गेले काही दिवस मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात अजून देखील पाणी त्याचसोबतच चिखलाचं साम्राज्य जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। 2 तारखेला म्हणजे अवघ्या 2 दिवसावरती ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा जो आहे तो दसरा मेळावा या ठिकाणी पार पडणार आहे। त्याचे विविध टीजर जे आहेत ते टीजर ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार प्रदर्शित केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परंतु ठाकरेंच्या शिवसेनेकडून 2 दिवसांपासून या ठिकाणी तयारी जी आहे ती तयारीला सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। परंतु ज्या ठिकाणी स्टेज उभारला जातोय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाच्या बाजूला जो स्टेज उभारला जातोय तिथपासून ते शिवाजी पार्कच्या अगदी शेवटपर्यंत सर्वत्र चिखल आणि पाणी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। गेले 3 दिवस मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं हजेरी लावली, त्याचाच फटका जो आहे तो फटका ह्या शिवाजी महाराज पार्कवरती बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कारण की मोठ्या प्रमाणात पाणी त्यासोबतच चिखल जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। आजपासून ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपांचा वापर जो आहे तो केला जाणार असल्याची माहिती स्वतः विभाग प्रमुख आणि आमदार महेश सावंत यांच्या वतीनं देण्यात आलेले आहे। सकाळी 9 वाजल्यापासून आज हे पाण्याचा उपसा करण्यासाठी पंपिंग आहेत ते पंपिंग लावण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी काल दिली होती। काल त्यांच्या वतीनं पाहणी देखील करण्यात आली होती। आज देखील ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेते पाहणी करण्यासाठी येतील। परंतु पण जर पाहायला गेलं तर सर्वत्र चिखल आणि पाणी जे आहे ते संपूर्ण शिवाजी पार्क मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते। पाऊस असो अथवा पाऊस असला नसला तरी देखील शिवाजी पार्कवरतीच दसरा मेळावा होईल अशी माहिती स्वतः उद्धव ठाकरे यांनी दिली होती। परंतु 2 दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि त्यामुळे चिखल पाणी जे आहे ते मैदानावरती आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। त्याच्यामुळे कशा पद्धतीने तयारी केली जाते आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी चिखल बाजूला करण्यासाठी काय काय उपाययोजना ठाकरेंच्या शिवसेनेकडून केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन सिद्धेश नाईकसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।